नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. काय नाते तुझे नि माझे या कथेचा दुसरा भागाचा आपण पाहणार आहोत. मागील भागात आपण पाहिलं होतं अभिजितला काय खूप राग आला होता आणि त्याला काही सुचेना झालं होतं. तो लाल झाला होता रागाने. तर आता पुढे काय? सर्वांचे चेहरे पांढरे पडले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न की मिताली इथे कुठून आली? इथे तर तनुजा हवी होती. मिताली सुन्न होऊन फक्त उभी होती. चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. डोळे सारखे वाहत होते. मितालीचे बाबा तिच्याकडे आले. ती मान खाली घालूनच उभी होती. मिताली, तू इथे कशी काय? नवरीच्या वेशात तू काय करतेस इथे? थोडासा रागीट आणि पाणवलेला त्याचा आवाज ऐकून तिला अजूनच भरून आलं. काहीच कळत नव्हतं. ती शांतच उभी होती, नजर खाली. तनुजा थोडी समोर येते. बाहेरचं काहीतरी गोंधळ ऐकून येत होता म्हणून मितालीची आई पण लग्न मंडपात येते. मितालीला नवरीच्या जागी बघून त्यांना आश्चर्य होतं. तनुजा लगेच त्यांना मिठी मारून रडत असते. त्या तिला शांत करत असताना तिला काय झालं म्हणून विचारत असतात, पण तनुजा एकसारखी रडतच असते. मग त्या मितालीला विचारतात, हा सर्व काय प्रकार आहे? काय झालं इथे? त्या अगदी रागात बोलतात. पण मिताली सारखी रडत असते. ती काहीच बोलत नाही. आई तिला हाताने हलवून विचारते, तरीही ती रडत असते. तोंडातून फक्त हुंदके बाहेर पडत होते. ती काहीच बोलत नाही हे बघून तिच्या आईला अजून राग आला आणि त्यांनी तिच्यावर हात उचलला. मिताली दचकून मागे सरकली, पण तनुजाने तिच्या आईचा हात हवेतच झेलला. आई, काय करतेस तू? तिची काही चूक नाही यात. माझ्या म्हणण्यावर ती इथे बसली. तनुजाने रडतच आईचा हात सोडला. सगळेजण परत आश्चर्याने तनुजाकडे बघत होते. अभिजित पण अगदी शॉक लागल्यासारखा तिच्याकडेच बघत होता. काय काय म्हणालीस तू? तुला लाज नाही का वाटत असं काही करायला? तुझी लहान बहीण आहे ना ती, आणि तिला असं करायला सांगितलंस? तुला मुलगा पसंत होता ना? तू स्वतः लग्नाला होकार दिलास ना? मग असं ऐनवेळी सर्व तिच्यावर का ढकललं तू? तिची आई तिला रागात विचारत असते. बाबा लगेच समोर येऊन सुवर्णाला बोलतात, तू थांब जरा, घाबरलेली दिसत आहे ती. तिला बोलू दे, थांब तू. बाबा सुवर्णाला तनुजापासून दूर करतात. बाबा बाबा मला गिरीश भेटला होता, रडतच सांगितलं तिने. आणि परत सर्वांना मोठा धक्का बसला. आता हा गिरीश कोण? असा सर्व तिथल्या लोकांना प्रश्न पडला. फक्त तनुजाचे घरचे सोडून, कारण गिरीश कोण आहे हे त्यांना माहीत होते. तनुजाचं पहिलं लग्न ठरलं होतं गिरीशसोबत. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेमसुद्धा होतं. लग्नाआधीच त्याचं नातं बरंच पुढे गेलेलं होतं. पण ऐन लग्नाच्या वेळी गिरीश लग्न करायचं नाही असं सांगतो, नकार देतो. काही तास अगोदर मिताली तनुजाचा आवरत असते. थोड्याच वेळात तिला बाहेर बोलवणार होते म्हणून रूममध्ये ह्या दोघी असतात. तेवढ्यात तनुजाचा फोन वाजतो. वरचा नंबर बघून ती घाबरते आणि फोन उचलत नाही, पण सतत कॉल येतच असतो. मिताली तिला उचल म्हणते तशी ती कॉल स्पीकरवर ठेवते. ओळखलं ना स्वीट हार्ट मला? नक्कीच ओळखलं असणार. लग्न करत आहात तनुजा मॅडम तुम्ही, आणि आम्हाला सांगितलं पण नाही. पलीकडून कोणीतरी असुरी हसत बोलत होतं. तो होता गिरीश. तनुजा थरथरत होती. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. बरं चल सोडते. काहीच तासात तुझं लग्न आहे ना? मग आज मला भेटायला ये, नाहीतर मी सगळं काही तुझ्या सासऱ्यांना सांगेन. हे बघ, ती कुठंही येणार नाही, समजलं? आणि आता तुझं आणि तिचं काहीच नातं नाही, समजलं ना? ठेव फोन. मितालीला खूप राग आला. त्यांच्या लग्नाच्या वेळी असा सोडून गेला होता आणि आता परत काहीतरी बिनबुडाचं बोलत होता. अरे अरे, तू मिताली आहेस का? तू मध्ये न पडलेलं बरं काय? आणि तनुजा, तू जर आली नाही ना तर व्हिडिओ आहे माझ्याजवळ. तुझ्या होणाऱ्या नवऱ्यापर्यंत पोहोचवायला वेळ नाही लागणार मला. पत्ता मेसेज करतो, अर्ध्या तासात हजर राहा. त्याने असं बोलतच फोन ठेवला. तनुजाला भीती वाटायला लागते. गिरीश काहीही करू शकतो माहीत होतं तिला. आपण जर भेटायला गेलो नाही तर तो नक्कीच व्हिडिओ दाखवेल, ठाऊक होतं तिला. तिने पटकन कपडे चेंज केले आणि मितालीला, तू माझ्या जागी बस, मी वेळेवर येईन, तोवर तू सांभाळून घे असं सांगितलं. ती नाही म्हणत होती, पण तिने ऐकलं नाही. तोंडाला ओढणी लपेटून ती मागच्या बाजूने बाहेर पडली.
आता तनुजा सर्व सांगून शांत बसली. सगळेजण आता कुजबूज करत होते. घरातील मंडळी खूप टेन्शनमध्ये होती. अभिजित तर बस सुन्न उभा होता. तेवढ्यात त्याची आजी पुढे आली आणि बोलू लागली. तुम्ही फसवणूक केली आमची. आम्हाला खोटं बोलून तुम्ही आमचा विश्वासघात केला. तुमच्या मुलीचं पहिलेच लग्न ठरून मोडलं होतं, सांगितलं नाही तुम्ही. आजी बरंच काही बोलत होत्या. मितालीचे बाबा खाली मान घालून बसलेले होते. काय बोलणार होते ते? तनुजाने एकदा त्यांना विश्वासात घेऊन जर असं सांगितलं असतं तर आज मितालीचं लग्न नसतं झालं आणि ह्यातून काही ना काही मार्ग नक्की निघाला असता. आई आता बोलू काहीच फायदा होणार नाही. लग्न तर झालं, आपण काहीच करू शकत नाही आता. रुचिका मध्यस्थी करत बोलते. नाही नाही, मला हे लग्न नाही मान्य. जरी झालं असेल तरी मी नाही स्वीकारत ह्या लग्नाला. तिला तिचे स्वप्न डोळ्यापुढे दिसत होते. लग्नाच्या बंधनात अडकले तर आपली स्वप्न धुळीस मिळतील. पण आता तर लग्न झालंच होतं. तिचं कोणी काही ऐकणार नव्हतं आता. शेवटी तिला मान्य करावं लागलं. आईबाबांच्या इज्जतीचा प्रश्न होता शेवटी. तिच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली असं दिसत होतं तिला. बराच वेळ वाद चालू होता. कन्यादान झालं आणि तिला वाटं लावलं. अभिजित आण करायचं म्हणून सगळं काही करत होते. ते घरी आले पण आजी तिला घरात घ्यायला अजिबात तयार नव्हती. ही मुलगी माझ्या घरात राहणार नाही असं सांगितलं त्यांनी. मी हिला कधीच माझी नातसून म्हणून स्वीकारणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं. पण सचिन आणि रुचिकाने खूप समजवलं तेव्हा तयार झाल्या आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. मितालीला खूप वाईट वाटत होतं. तिची काही एक चूक नसताना तिला एवढी मोठी शिक्षा मिळत होती. तिच्याशी कोणीच नीट बोलत नव्हतं. रुचिकाने तिला एक रूम दिली आणि बदलायला कपडे दिले. तिला खूप एकटं एकटं वाटत होतं. सकाळी उठून फ्रेश झाली. रुचिका तिला साडी नेसण्यास मदत करत होती पण बोलत मात्र काहीच नव्हती. त्यांनाही काहीच करण्याची इच्छा नव्हती पण करावं तर लागणारच होतं. आजी पूजेला येत नव्हत्या. तिला रडायला येत होतं सारखंच. इथे कोणी नीट बोलत नव्हतं. सर्व अजून सुद्धा नसल्यासारखं वाटत होतं तिला. तिच्या घरचे कोणीच नव्हतं आलं पूजेला. कशी तरी पूजा पार पडते. जेवण वगैरे करून परत ती रूममध्ये येते आणि रडत असते. रडता रडता तशीच झोपून जाते. रात्री तिला अभिजितच्या रूममध्ये पाठवतात. तिला खूप भीती वाटत असते. ती रूममध्ये पाऊल टाकणारच की अभिजित तिच्या समोर येऊन उभा राहतो. मी तुला माझी बायको मानत नाही. भलेही लग्न झालं असेल तरीसुद्धा. त्यामुळे तुला माझ्या रूममध्ये येण्याची काहीच अधिकार नाही. तू कुठेही झोप, कुठेही राहा. आय डोंट केअर म्हणत तो धाडकन तिच्या तोंडावर दरवाजा आपटतो. ती दचकून मागे सरकते. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि पुढचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पुढचा भाग पाहण्यासाठी कोण कोण इंटरेस्टेड आहे प्लीज एक कमेंट करा. बाय बाय. भेटूयात अशाच नवनवीन माहिती घेऊन आणि छान छान कथा घेऊन. तोपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.